दक्षिण मुंबईतील बंडखोरी रोखण्यात भाजपला यश. राहुल नार्वेकरांच्या मध्यस्थीनंतर कमलाकर दळवींचा अर्ज मागे. वॉर्ड क्रमांक 225 मध्ये हर्षिता नार्वेकरांना मोठा दिलासा. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. सर्वच पक्षातील बंडोबांचा थंडोबा करण्याची शेवटची संधी. नाशकातली बंडखोरी संकटमोचक रोखणार. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांवर मोठी जबाबदारी. बंडखोरी रोखण्यासाठी महाजन नाशिकमध्ये तळ ठोक. राज्यातील 8 महानगरपालिकेमधून 22 उमेदवार बिनविरोध. भाजपचे सर्वाधिक 12 उमेदवार बिनविरोध नगरसेवकपदी विराजमान. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे सेनाभवनात जाणार. 4 जानेवारीला ठाकरे बंधूंच्या वचननाम्याच्या प्रकाशनासाठी देणार भेट. संजय राऊतांची माहिती. गुंड पोसणारा पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी. राज्यातील सर्व गुंड अजित पवारांच्या पक्षात. संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्ला. मुंबईमध्ये शिवसेनेच्या 35 जणांची बंडखोरी. सामंत, रवींद्र वायकर, शेवाळे, देवरा समजूत काढणार. बंडखोरांना थंड करण्यात यश येणार का, याकडे लक्ष. जळगावात ठाकरे गटाचे 3 उमेदवार गायब. उमेदवारांचं बरं वाईट झालं तर नसेल ना. ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांची शंका. आजपासून मुंबईमध्ये प्रचाराचं बिगुल फुंकलं जाणार. महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा. 4 जानेवारीला ठाकरेंचा जाहीरनामा. शिवसेना भवनामध्ये आज ठाकरे गट मनसेची बैठक. बैठकीला उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात येणार. राज्यामध्ये बिनविरोध निवडून आणण्याची स्पर्धा सुरू. धमक्या, ब्लॅकमेलिंग करून अर्ज मागे घ्यायला लावतायत. राऊतांचे भाजप, शिंदेच्या शिवसेनेला टोले. छत्रपती संभाजीनगरात चुकीच्या उमेदवारीमुळे 20 जणांचे राजीनामे. तिकीट वाटपाचा वाद ठाकरे गटाला महागात पडण्याची शक्यता. प्रभाग 11 मधील 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे. चांदिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. 3 शाखा प्रमुखांचे राजीनामे. निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांमुळे होते नाराज. संभाजीनगरच्या हडकोमध्ये छेड काढणाऱ्याला चोपलं. माफी मागायला लावून सुद्धा तोंडही काळं केलं. जीएसटी संकलनामध्ये 6% वाढ. पुन्हा महाराष्ट्र राज्य ठरलं अव्वल. तंबाखूजन्य पदार्थांवर 1 फेब्रुवारीपासून वाढीव शुल्क. केंद्र सरकारची माहिती. फास्टॅग धारकांसाठी आता केवायसी प्रक्रिया रद्द. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय. नववर्षाच्या सुरुवातीलाच हार्बरच्या प्रवाशांना गारेगार प्रवासाचं गिफ्ट. एसी लोकल चालवण्याचा ठेवला प्रस्ताव. मुंबईमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 1.5 लाख घरांची विक्री. मुद्रांक शुल्कातून सरकारी तिजोरी तब्बल 13,487 कोटींचा महसूल झाला. भारत पाकिस्तानात अण्वस्त्र प्रकल्पांच्या यादीची देवाणघेवाण. ऑपरेशन सिंदूर नंतर तणावाच्या पार्श्वभूमीतही दोन्ही देशांचा निर्णय.